नमस्कार. बघा, कुठलाही जुना कायदा म्हणजे फक्त काही नियम किंवा कलमं नसतात, नाही का? तो तर अख्ख्या समाजाचा एक आरसा असतो. आज आपण याच हिंदू कायद्याच्या आरशात जरा डोकावून पाहणार आहोत. आणि गंमत म्हणजे यासाठी आपण एका पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमाला आपला गाईड बनवणार आहोत. चला तर मग. हे बघा, हे फक्त एक पुस्तक समजू नका. हे तर एका प्रचंड मोठ्या कायदेशीर प्रणालीचं, एका सिस्टमचं जणू काही ब्लू प्रिंट आहे, एक नकाशा आहे. आपण फक्त चॅप्टर्सची नावं वाचणार नाहीयेत, नाही. आपण हे समजून घेणार आहोत की ह्या कायद्याचा पाया कसा घातला गेला, याचे मुख्य पिलर्स म्हणजे स्तंभ कोणते आहेत, आणि मग ही अख्खी रचना कशी उभी राहिली. चला, मग सुरुवात करूया ह्या ब्लू प्रिंटच्या प्रवासाला. तर या प्रवासात आपण 5 मुख्य गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात आधी या कायद्याची मूळ रचना म्हणजे ब्लू प्रिंट काय आहे. मग याचा पाया कशावर उभा आहे, म्हणजे हे कायदे आले कुठून. त्यानंतर फॅमिली आणि प्रॉपर्टी, कुटुंब आणि मालमत्ता या 2 सगळ्यात मोठ्या स्तंभांबद्दल बोलू. मग आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे जसं की लग्न, दत्तक विधान यासाठीचे कायदे बघू. आणि शेवटी सगळ्यात इंटरेस्टिंग, हा जुना कायदा आजच्या आधुनिक काळात कसा टिकून आहे आणि बदलतोय हे पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, हिंदू कायद्याची मूळ रचना. म्हणजे कसं आहे, कुठल्याही मोठ्या बिल्डिंगचा अभ्यास करायच्या आधी तिचा आराखडा, तिची व्याप्ती समजून घेणं गरजेचं असतं, नाही का? तसंच आहे. बघूया या कायदेशीर रचनेत नेमकं काय काय येतं. या पुस्तकाची फक्त अनुक्रमणिका जरी बघितली ना, तरी आपल्याला या कायद्याच्या विशालतेची कल्पना येते. म्हणजे विचार करा, कौटुंबिक संबंधांपासून ते पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रॉपर्टीच्या वाटणीपर्यंत जवळजवळ सगळ्या खाजगी आणि महत्त्वाच्या गोष्टी हा कायदा कव्हर करतो. ही फक्त कलमं नाहीये, तर समाज कसा चालेल याची एक चौकट आहे, एक फ्रेमवर्क आहे. ओके, तर आता दुसऱ्या भागाकडे जाऊया. कोणत्याही रचनेसाठी एक मजबूत पाया लागतो, बरोबर? मग प्रश्न असा आहे की हिंदू कायद्याचा पाया काय आहे? हे सगळे नियम, हे कायदे आले कुठून? यांचे सोर्स काय आहेत? चला शोधूया. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की हे कायदे येतात तरी कुठून, बनले कसे? आणि याचं उत्तर आपल्याला आपल्या ब्लूप्रिंटमध्येच मिळतं. हे बघा, प्रकरण 2, हिंदू कायद्याचे स्रोत आणि शाखा, इथे सगळं दिलेलं आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हा कायदा फक्त जुन्या ग्रंथांवर अवलंबून नाहीये, तर तो आजही चालत आलेल्या रूढी आणि परंपरांमधून आपली ताकद घेतो. म्हणजे विचार करा, काही परंपरांना चक्क कायदे इतकं महत्त्व आहे. अर्थात कोणत्या रूढींना कायदेशीर मानायचं याचे पण काही नियम आहेतच. आणि एक गंमत पहा, या कायद्यांचा अर्थ लावण्यासाठी 2 वेगवेगळ्या शाळा आहेत, 2 विचारप्रवाह आहेत, मिताक्षरा आणि दायभाग. आणि या दोन्ही शाखा एकाच कायद्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावतात. उदाहरणार्थ, प्रॉपर्टीच्या वारसा हक्कावर दोघांची मतं वेगळी आहेत. यामुळे होतं काय की एकाच फॅमिलीमध्ये वाटणीचे नियम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. हा फरक खरंच खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर कायद्याचा पाया कुठून आला हे आपण पाहिलं. आता वळूया त्या 2 मोठ्या पिलर्सकडे, ज्यावर ही अख्खी इमारत उभी आहे. आणि ते पिलर्स आहेत कुटुंब आणि मालमत्ता, फॅमिली आणि प्रॉपर्टी. खरं तर याच 2 गोष्टी हिंदू कायद्याच्या केंद्रस्थानी आहेत. आपल्या ब्लूप्रिंटमध्ये प्रकरण 3 बघा, संयुक्त कुटुंब आणि सामायिक मालमत्ता. हे अख्खं प्रकरण ह्याच संकल्पनांना दिलंय. यावरूनच एक गोष्ट स्पष्ट होते, या कायद्यात एका व्यक्तीपेक्षा कुटुंबाला जास्त महत्त्व आहे आणि पर्सनल प्रॉपर्टीपेक्षा सामायिक मालमत्तेला. हा या रचनेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. इथे एक खूप महत्त्वाची संकल्पना येते, हिंदू सहदायिकी किंवा कोपार्सनरी. सोप्या भाषेत सांगायचं तर वडिलोपार्जित मालमत्तेवर एका नाही तर अनेक पिढ्यांचा एकत्र हक्क असणं. ही एक प्रकारची जॉईंट ओनरशिप आहे. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, एकीकडे हा कायदा प्रॉपर्टी एकत्र ठेवण्यावर जोर देतो, पण दुसरीकडे जेव्हा कुटुंब वेगळं होतं तेव्हा त्या प्रॉपर्टीची योग्य वाटणी कशी करायची यासाठी पण अगदी स्पष्ट नियम देतो. म्हणजे एक प्रकारचं बॅलन्स साधण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आपल्या ब्लूप्रिंटमध्ये पुढे आपल्याला फाळणी म्हणजे पार्टिशन आणि हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 हे 2 महत्त्वाचे विषय दिसतात. हे कायदे नेमकं हेच सांगतात की सामायिक मालमत्तेची कायदेशीर वाटणी कशी करायची आणि वारसा हक्क एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसा जातो. चला, आता बोलूया त्या कायद्यांबद्दल जे आपल्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या टप्प्यांशी जोडलेले आहेत, जसं की लग्न, दत्तक घेणं आणि पालकत्व.
परत एकदा आपल्या ब्लूप्रिंटकडे पाहिलं तर प्रकरण 9, 10 आणि 11 हे खास याच गोष्टींसाठी आहेत. आयुष्यातले हे जे मोठे बदल आहेत त्यांना एक कायदेशीर फ्रेमवर्क देण्याचं काम हे कायदे करतात. ह्या 3 खूप महत्त्वाचे कायदे येतात. पहिला म्हणजे हिंदू विवाह कायदा 1955. या कायद्याने लग्नाच्या नियमांना एक स्टँडर्ड आणि मॉडर्न रूप दिलं. दुसरा कायदा आहे हिंदू दत्तक आणि निर्वाह कायदा 1956. हा फक्त दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रियाच सांगत नाही, तर कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक गरजा म्हणजे मेंटेनन्सची पण सोय करतो. आणि तिसरा हिंदू अज्ञान आणि पालकत्व कायदा 1956. हा कायदा अल्पवयीन मुलांची काळजी आणि त्यांच्या प्रॉपर्टीच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची असेल हे ठरवतो. हे 3 कायदे मिळून आजच्या हिंदू कुटुंबाचं कायदेशीर स्ट्रक्चर तयार करतात. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे. ही जी कायदेशीर ब्लूप्रिंट आपण बघतोय, हा काही इतिहासातला जुना गोठलेला कागद नाहीये, तर ही एक जिवंत, श्वास घेणारी आणि सतत बदलणारी सिस्टम आहे. याचे एक बेस्ट उदाहरण म्हणजे प्रकरण 12 मधला कुटुंब न्यायालय कायदा 1984. झालं असं की कौटुंबिक वाद वाढत होते आणि त्यांना संवेदनशीलपणे आणि लवकर सोडवण्यासाठी स्पेशल कोर्ट्सची गरज होती. ही फॅमिली कोर्ट्सची स्थापना हेच दाखवते की कायदा फक्त नियम बनवत नाही, तर समाजाच्या बदलत्या गरजांप्रमाणे स्वतःला बदलतो सुद्धा. या ब्लूप्रिंटच्या अगदी शेवटच्या प्रकरणांमध्ये आपल्याला हिंदू वारसा हक्क कायद्यात झालेले नवीन बदल दिसतात. एवढंच नाही तर लोक अदालतसारख्या पर्यायी न्यायप्रणालींचा पण उल्लेख आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, हा कायदा सतत स्वतःला तपासतोय आणि लोकांना सोपा आणि न्यायपूर्ण वाटावा यासाठी बदलत राहतोय. तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की हिंदू कायदा हा काही दगडावरची रेष नाही. ही एक जिवंत प्रणाली आहे, जी काळाबरोबर स्वतःला बदलते आणि पुढे जाते. आणि शेवटी जाता जाता एक प्रश्न, आज कुटुंब म्हणजे काय याची व्याख्याच बदलत आहे नाही का? कुटुंब व्यवस्था खूप वेगाने बदलत आहे. मग अशा परिस्थितीत या कायदेशीर ब्लूप्रिंटमध्ये भविष्यात आणखी कोणते बदल आपल्याला बघायला मिळतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?